महत्वाची बातमी, सातारा लोकसभेच्या आढावा बैठकीला पवारांच्या उपस्थितीमध्ये आता सुरुवात झाली आहे। शरद पवार उदयनराजेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार अशी माहिती मिळतेय। सातारासाठी पवार गटाचे 4 ते 5 जण इच्छुक आहेत अशी माहिती शशिकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झालेली आहे। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संतोष, नक्कीच वृषाली, खरं तर आज महाविकास आघाडीचा जी महत्त्वाची जी बैठक आहे त्या अनुषंगानं राष्ट्रवादी पवार गट यांचा जो आज बैठक जी आहे ती आज साताऱ्यातील कोडोली या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी जवळपास 4 ते 5 जण जे उमेदवार आहेत ते इच्छुक असे सांगितले जात आहेत। त्यामध्ये सांगायचं झालं तर आमदार शशिकांत शिंदे असतील किंवा बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांची नावाची जी चर्चा आहे ती आहे। याबरोबरच महत्त्वाचं सांगायचं झालं तर उमेदवारीबाबत अजूनही या बैठकीत महत्त्वपूर्ण जी चर्चा आहे यासाठी खास शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही बैठकीत जे काही कार्यकर्ते सांगतील याची चर्चा जी आहे ती आज ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं जे म्हणणं आहे ते जाणून घेणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर साताऱ्यासाठी पवार गटाचे 4 ते 5 जण इच्छुक आहेत। आता साताऱ्यामध्ये शरद पवार गटाकडून कुठला उमेदवार जाहीर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे।